हॅलो, सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला खाली असं सावंत. गेल्या 22 तारखेपासून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी टप्पावाढी संदर्भात, त्रुटी पूर्तता आणि कमी पटसंख्येच्या असलेल्या विद्यार्थी संदर्भात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. पहिल्या दिवसापासून आदरणीय महाजन साहेब, भुसे साहेब, मंगेश चव्हाण साहेब, म्हात्रे साहेब, इतर सर्वच आमदार, मंगेश चिवटे साहेब हे प्रयत्नशील आहेत की राज्यातल्या मराठी शाळेतील शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आमच्या हक्कासाठी या मैदानावर आम्ही बसलेलो होतो. महाजन साहेब आणि भुसे साहेब आपण एकदा येऊन आम्हाला सांगितलं होतं की आम्ही करणारच आहोत म्हणून. परत भाऊ पण परत आले होते ज्यावेळेस पाऊस जोरात पडला त्यावेळेला. त्यावेळी पण सांगितलं की मीच करणार असं तुम्ही आम्हाला सांगून गेला होता. पण तुमचीच आम्ही वाट बघत होतो. आमच्या पाटील किती मारलं तर चालतं, पण पोटार मारणे अशी आमच्या शासन कधीच दिले आम्हाला. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, सगळे टप्पे आपणच दिलेले आहेत. आणि समोर बसलेला जो शिक्षक आहे हे सर्व जाणतो की जे तुम्ही दिलंय ते मनापासून दिलंय, उगाच द्यायचं म्हणून दिलेलं नाही. आणि मागच्या वेळेस सुद्धा तुमची भूमिका, दादासाहेब भुसे साहेबांची भूमिका आणि चव्हाण साहेबांची भूमिका फार मोठी होती. बरोबर 1 वर्षापूर्वी तुम्ही इथंच घोषणा केली होती त्यावेळेला, आणि त्याप्रमाणे आमच्या खात्यात पगार जमा झाला. आता एवढीच इच्छा आहे की सारखं सारखं आम्ही येऊन आंदोलनाला बसणं आम्हाला पण बरं वाटत नाही. 2 दिवस आम्ही भरपूर संख्या होती, परंतु शाळा सुरू असल्यामुळे बरेच लोक गेले. हे आसपासचे लोक आज सकाळी या ठिकाणी परत आले आपण येणार म्हणून, काहीतरी देणार म्हणून. फक्त आमची इच्छा अशीच आहे की आमचा राज्यातील शिक्षक जेवढा हित आहे त्याच्या 10,000 पटीनं महाराष्ट्रामध्ये बघतोय ते आम्हाला पोटाला मिळालं पाहिजे. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला अजिबात नाराज करणार नाही. म्हणजे आम्ही आनंदानं, सुखानं घरी जाऊ. याबाबत आदरणीय मी भाऊंना विनंती करतो की आपण या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन करावं आणि जे काही आतमध्ये आहे ते लोकांना सांगावं. एकच मिनिट फक्त घेतो. खऱ्या अर्थानं संकटमोचक म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, कुठलाही आंदोलन असो, राज्यामध्ये कुठलीही आपत्ती असो, महाराष्ट्रातून सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी कोण पोहोचत असेल तर ते आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब. आणि आपल्या सर्वांच्या या शिक्षकांच्या प्रश्नाच्यासाठी अतिशय संवेदनशील पद्धतीने आपले प्रश्न समजून घेणारे आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षक बांधवांच्या साठी अतिशय महत्वाचे निर्णय झालेले तसे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांसाठी देखील जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळामध्ये गेल्या वर्षी याच दिवशी, मला वाटतं गिरीश, कालच्या दिवशी अधिवेशनाचा शेवट दिवस होता आणि शेवट गोड झाला होता. आणि त्या दिवशी देखील माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी आणि गिरीश भाऊंनी अतिशय चांगली भूमिका पार पाडली होती. मंगेशदादा चव्हाण साहेबांचे देखील मी मनापासून आभार मानतो. त्यांनी देखील खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या शिक्षक बांधवांच्या वतीनं देखील मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. सर्वच आमदार महोदय या ठिकाणी, आमदार जम्मू अभ्यंकर साहेब, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, जयंत आसगावकर साहेब, सावंत साहेब, सर्वच आमदार महोदयांनी, सत्यजित तांबे आणि या ठिकाणी श्रीकांत देशपांडे साहेब आहेत, उपस्थित नसलेले देखील सर्व पदवीधर आमदार, शिक्षक आमदार या सर्वांनी पाठपुरावा केला. आणि खऱ्या अर्थानं आज या आंदोलनाला, आपल्या या लढ्याला यश जे मिळणार आहे त्याच्यासाठी मी गिरीश भाऊंचा मनापासून आभार मानतो. कारण 2 तास सन्माननीय गिरीश भाऊ आणि सन्माननीय दादाजी भुसे साहेब त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत होते. त्यांनी एक जे काही आपल्याला आज देणार आहेत त्या सगळ्या अनुषंगानं मला असं वाटतं की त्यांनी या अनुषंगानं आम्हाला शिक्षकांना या ठिकाणी संबोधित करावं. माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब. मंगेश पण शिक्षक आहे, तू पण शिक्षक आहे, बेरोजगार शिक्षक आहे, बीएड केलाय नोकरी नाही म्हणते.
बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। या ठिकाणी उपस्थित विधानसभेतील आमचे सहकारी, आमचे मित्र, आपल्या खात्याचे मंत्री आदरणीय दादा, उपस्थित सर्व आमदार, सर्वांची नावाचा मी घेतली, सर्वांचा परिचय झालेला आहे। विधानसभा सुरू आहे, आम्हाला लगेच जायचं आहे। खरं म्हणजे गेल्या वर्षी पण आपण याच ठिकाणी जमलो होतो, या ठिकाणी आपण निर्णय जाहीर केलेला होता। आपल्या सर्वांना कल्पना आहे हे सरकार, देवेंद्रजी मुख्यमंत्री, त्यावेळी शिंदे साहेब पण मुख्यमंत्री होते, नागपूरला सुद्धा आपला त्या ठिकाणी मोठा मोर्चा आलेला होता आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी बसून आपला हा निर्णय केलेला होता। आणि त्यानंतर मग टप्पा पद्धत आली, टप्पा पद्धतीने मग त्यावेळेला आपण मान्यता दिली, गेल्या वर्षी सुद्धा दिली आणि पुन्हा आता आपण या ठिकाणी आलेला आहात। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अडचणी आम्हाला माहीत। मंगेश दादा, दादा, आम्ही गाडीमध्ये बसलो होतो आता, त्यावेळेला आम्ही तोच विचार करत होतो की बाबा त्या शिक्षकांच्या किती किती वेदना आहे। आधी संस्था चालक, बरोबर आहे, मग त्याची टप्पा पद्धत, डिपार्टमेंट काय जाऊ द्या, आता ते बरंच आहे, पण शिक्षणदानाचं काम तुम्ही त्या ठिकाणी करत आहात, पवित्र असं कार्य आपल्या हातून होत आहे। पण अशाही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपली हेडसाड होते आहे याची मला कल्पना आहे। आणि मला खरं म्हणजे माझं खातं नाही आहे, पण प्रत्येक वेळेला म्हणजे दादा तर आत्ता मंत्री झालेत, पण त्या पूर्वीपासून मी असेल, मंगेश दादा आहेत, आपले सगळे शिक्षक आमदार आहेत, आम्ही तुमच्या संपर्कामध्ये आहोत सतत। आपण इथे आला की आम्ही या ठिकाणी येत असतो आणि या मागचं कारण एक अजून दुसरं असं आहे की मी सुद्धा त्या शिक्षकाचा मुलगा आहे। माझे वडील शिक्षक आहेत, आपल्या सगळ्याच काही शाळेमध्ये शिक्षक होते आणि त्यांचा मी मुलगा आहे। आता ॲक्सिडेंटली मी राजकारणामध्ये आलो, मी संघाचा स्वयंसेवक, नंतर मग महाविद्यालयात गेल्यावर विद्यार्थी परिषद, नंतर बाहेर पडल्यावर युवा मोर्चा आणि लगेच बाहेर पडल्याबरोबर सरपंच झालो गावाचा जामनेरला आणि नंतर 95 पासून 3च वर्षात आमदार झालो, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, सहादा, 7वेळा आमदार झालो। आणि म्हणून घाबरू नका, आपल्या मुलालाही संधी आहे, शिक्षकाच्या मुले आमदार मंत्री होतात ना। 7 वेळा मी सगळ्यात सिनियर आहे बीजेपी मध्ये आणि मी आमदार या ठिकाणी झालो आणि म्हणून मला आपल्याविषयी अधिक सहानुभूती आहे। गेल्या वेळी सुद्धा आपण पाठपुरावा करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जी मागणी होती मंजूर करून घेतलेली होती। मला वाटतं सर्वात आधी तुम्ही आमच्याबद्दल टाळ्या होत होता, पण सगळ्यात आधी टाळ्या मी सगळ्यांना तुम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार। हा सोपा विषय नाही आहे मित्र, हा विषय सोपा नाही आहे। सगळे अधिकारी ज्यावेळेला येऊन बसले, तर आम्ही मिटिंगला बसवतो 2-3 जण, मुख्यमंत्री महोदय आम्हाला घेऊन बसले, आम्ही फायनान्स सेक्रेटरीना बोलवलं, त्यावेळेला ते म्हणजे शक्यच नाही, आपण देऊ शकत नाही। आम्ही म्हटलं काहीतरी मार्ग, नाही साहेब 5 वर्ष बोलूच नका, 5 वर्ष बोलू नका, असं कसं चालेल? आपण सुरुवात केली आहे तर आपल्याला अंत करावं लागेल, शेवट करावा लागेल सगळ्या टप्प्यांचा। नाही मुख्यमंत्री समजलं मारतील मला, उपमुख्यमंत्री हातील आम्हाला, निर्णय त्यांचा आहे। पण खूपच वेळ मग घासाघाशी झाली, आमचं बोलणं झालं
ते म्हणतात साहेब असं करून चालणार नाही, त्यांच्या भावना त्यांच्या वेदना आम्हाला माहीत आहे, त्यांच्या अडचणी आम्हाला माहीत आहे खूप वेळ. आणि यावर्षी काय झालं, गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांना खूप मोठी मदत आम्हाला करावी लागली, जवळजवळ 20-22 कोटी रुपये द्यावे लागले. आता कर्जमाफी झाली, 36,000 कोटी रुपये आपल्या शेतकरी, कारण आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहोत शेवटी, आपण काही दुसरे नाही त्या ठिकाणी. 36,000 कोटी रुपये सरकारने आता मदत केलेली आहे. त्याची सुरुवात आता उद्या परवा होणार आहे वाटप करायला. आणि आता पुन्हा एल निनो आहे, आता पुन्हा बघितलं आपण 7-8 जिल्ह्यामध्ये केवढं नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे सुरू आहेत. शेतीचे तर अजूनही कारण पेरण्या नाही आहेत, पण केव्हा काय संकट येईल, अचानक काय नैसर्गिक आपत्ती येईल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून खर्चही तेवढेच चाललेले आहेत. मग आता पैसे द्यायचे कुठून? जवळपास 1,000 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत, बरोबर आहे ना? 1100 कोटी रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. आणि खरंच सांगतो की सरकार, आम्ही तो व्यवस्था करतो, देवेंद्रजी आहेत, एकनाथजी आहेत, आमचं सगळं सरकार आहे, पवारजी आहेत, पण शेवटी पैशाच्या ठिकाणी पैसाच लागतो. ठीक आहे, अचानक कसे आहे 5,000 कोटी आणले, 10,000 कोटी कसं होते. आणि आपल्याला कर्जाच्या मर्यादा आहेत, असं नाही आहे की कर्ज काढत राहा, घ्या कर्ज, त्यालाही सुद्धा इन्कमच्या पर्सेंटेज तेवढंच ते घेता येतं, त्याच्यावर कर्ज सुद्धा घेता येत नाही. आणि म्हणून मला असं की खूप अडचणी आहे. तुम्ही समजून घेताय ना अडचणी? 5 वर्ष हरकत नाही. बघा, शिक्षक आहे एवढी समजदार आहे. पण शेवटी मग अधिकाऱ्यामध्ये आमच्यामध्ये खूप वेळ चर्चा झाली. देवेंद्रजी मग म्हणाले की नाही नाही असं चालणार नाही. आणि दादा भुजबळ मी आम्ही दोघं होतो, दादा पण होते, मंगेश दादा. आणि मग शेवटी आता थोडं 19-20 तुम्हाला आम्हालाही करावं लागेल. थोडंसं या बाबतीमध्ये आपला कॉम्प्रोमाइजही करावं लागेल. आपलं म्हणणं होतं की आता तुम्ही आम्हाला द्या टप्पा, आम्ही आग्रह धरला सगळ्यांनी की नाही आताच द्यावा लागेल. पण एक थोडा अदलामधला निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे. मला भेटायला तुमच्या लोकांनी सांगितलं की दिवाळीला तरी द्या, भले अडचण असेल तुमची, कारण शेवटी तर कुठे कुठे मार्ग निघाला पाहिजे, कुठे ना कुठे तोडगा निघाला पाहिजे. मग एक निर्णय झाला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांनी थांबवलं की असं चालणार नाही, देऊ शकत नाही. पूर्वी 8-8 वर्षांनी टप्पा व्हायचा, 5-5 वर्षांनी व्हायचा. तुम्ही आता दरवर्षी कसं काय सांगताय मला, आम्ही पैसे आणायचे कुठून? पण मुख्यमंत्री महोदय म्हणले तेव्हा काही सांगू नका. पण आता लगेच नाही, येत्या मार्चमध्ये म्हणजे आज 7 महिन्यांनी आम्ही तुम्हाला या ठिकाणी पहिला जो टप्पा असेल तो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ. या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे. म्हणून मी सांगतो की थोडा संमिश्र प्रतिक्रिया असेल, पण मित्र हा निर्णय होणंही कठीण होतं. मी तुम्हाला सांगतो, कारण परिस्थिती अशी आहे की आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये तोडगाच काढला. म्हणजे सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी दोघांना प्लॅनिंग आणि फायनान्स सेक्रेटरी म्हणत होते की बाबा 5 वर्षाच्या आधी आम्ही तुम्हाला 1 रुपया सुद्धा देऊ शकणार नाही, कुठला टप्पा देणार नाही. पण यावर आम्ही वाद घेतला सगळ्यांनी, सगळे शिक्षक आमदार मग नंतर आले, मग त्यांनी आम्ही सगळं बोललो आणि त्यावर आम्ही सन्मान्य तोडगा काढलेला आहे की आता कुठला महिना आहे, हा जुलै, बरोबर आहे, संपला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तुम्हाला तुमचा टप्पा त्या ठिकाणी मिळेल. तर एवढी कळ तुम्हाला आता सोसावी लागेलच, त्याला दुसरा पर्याय नाही. पूर्वी 8-8 वर्षांनी टप्पे व्हायचे, आता आम्ही तुम्हाला एक 6-7 महिने मागितलेले आहे. मला सांगताना लोकांनी सांगितलं की दिवाळी तरी द्या, म्हणजे डिसेंबरमध्ये द्या, पण आम्ही 3 महिने अजून तुम्हाला वाढून मागतो आहे. मला वाटतं हे द्यायला आपल्याला काही हरकत नाही, कारण याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय पण नाही आहे. तर अनेक वर्ष आपण मग पूर्वी भांडत होतो, 7-7, 5-5 वर्ष, 8-8 वर्ष आपण मुलीवर, पण कोणी दखल घेतो 14 वर्ष. तर पक्ष मी सांगणार नाही, पण आधीच्या काळामध्ये कोणी आपल्याला विचारत नव्हतं. 12-12, 14-14 वर्ष, तुम्हालाही माहिती आहे, 14-14 वर्ष कोणी टप्पा देत नव्हतं. आता तर आपण दरवर्षी देतो. आपण फक्त या वर्षीची अडचण समजून आपण 6-7 महिन्याचं एक्सटेन्शन आम्हाला त्या ठिकाणी द्यावं, ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे की मार्चमध्ये आपण यांना लगेच सगळे पैसे देऊन टाकू. तोपर्यंत काही ना काही आपल्याला पैसे इकडनं तिकडनं उभे करता येतील. हा, ते मार्केट मिळतोच, म्हणजे फायनान्शियल वर्ष असतं. आणि म्हणून त्यावेळेला आम्ही तुम्हाला तुमचा टप्पा तुमच्या अगदी न बोलता, न इथे येता आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकू. हे आता हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. 31 मार्च नाही, 31 मार्च एंडलाच होईल ना, 1 मार्च कसा होईल, 31 मार्च, याच्या पुढे 27, आता हा 26 आहे.
आणि म्हणून 31 मार्च 27ला तुम्हाला न बोलता तुमच्या खात्यामध्ये सगळे पैसे पडतील याची गॅरंटी आमची आहे. दादा आहे, मी आहे, सगळे आमदार या ठिकाणी आहेत, ती आमची त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून मला वाटतं या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत करावं, कारण याच्यापेक्षा दुसरा पर्याय काही निघू शकत नाही. आम्ही गेले अनेक दिवस मेहनत करतोय, कष्ट करतोय. प्रत्येक कॅबिनेटमध्ये आम्ही खूप त्या ठिकाणी गेलं. समग्र शिक्षा अभियानचे शिक्षक होते, त्यांचाही प्रश्न होता, तोही आम्ही आता तुम्हालाही माहिती आहे, आपण आता तोही मार्गी लावलेला आहे. एक 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 टप्प्यात सगळ्यांचं चाललेलं आहे, पण मग पैशाचं बर्डनच एवढं देत आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण आता हा निर्णय सगळ्यांना कळवावा. मला वाटतं हा मधला मार्ग आपण काढलेला आहे. नाहीच 5 वर्ष आता असं होणार नाही. मला आम्हाला आत्ता त्यामुळे आता देऊ शकणार नाही, आपल्याकडे काही नाही. आता आम्हाला 36,000 कोटी रुपये कुठून काढायचे, शेतकऱ्यांना द्यायचे तर उद्यापर्यंत सुरू होईल 2-4 दिवसामध्ये, ते कुठून द्यायचे हे पण अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून मग मुख्यमंत्री महोदय म्हणजे 5 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, प्रत्येक 6-7 महिने थांबा, आम्ही तुम्हाला अगदी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकून देऊ, तुम्हाला परत इथे यायची गरज भासणार नाही. तर असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. बरोबर, योग्य. त्याला इलाज नाही काही. मी तुम्हाला सांगतो, तो आपण नाही हो म्हटलं तरी पण मग नाही झालं तर मग आपल्याला काही मार्ग नाही आहे दुसरा, काही आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आहे काही. आणि म्हणून आपण बोला, परत आम्ही बोलू काय. आपलं फायनान्शियल रिझर्व्ह असेल एक एप्रिलपासून आणि जेव्हा तुम्हाला हे आर्थिक वर्षात काय 1 तारीख 31 मार्च 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष होईल. आणि जे आर्थिक वर्ष काहीच नाही. नाही आपण एकोणीस महिन्याचा पगार काही मारणारे तुम्ही काही घरचं काम करत मलाही सांगा प्रचलित शब्दात 20% वाढेल. नाही आंदोलन करायच्या वेळेला वाढ झाली. लक्ष द्या इकडं. ठीक आहे, बघा आमचं जे मत आहे ते आम्ही मांडलेलं होतं, चर्चाही झाली होती. गिरीश भाऊ आले. पहिली गोष्ट आपली सकाळी चर्चा झाली होती की पूर्ण मागण्या 22 तारखेला सादर झालेल्या आहेत, म्हणजे 22-23 तारखेला आपली चर्चा झालेली आहे. बरोबर आहे काय? होय तर म्हणा. लगेच नाराज व्हायचं नसतंय. लक्षात आलं काय? पूर्ण मागण्या सादर झाल्यामुळं आपला त्यातला कोणताही हक्क राहत नाही की पैसे आत्ता ह्या अधिवेशनात सादर करा म्हणून. आमची मागणी होती की 1 जूनपासून, बरोबर आहे, आम्ही मान्य करतो 1 ऑगस्टपासून मागच्या दिले की आता 1 ऑगस्टपासून आम्हाला द्या. 1 ऑगस्टपासून जर घोषणा झाली असती तर ते परत बजेट होऊन पूर्ण मागणीला सादर होऊन
ते हिवाळी अधिवेशनाला सादर झालं असतं आणि ते हिवाळी अधिवेशनात मंजूर होणार म्हणजे आपल्याला जानेवारीमध्ये पैसे मिळाले असते पगाराचे, लगेच डिसेंबरला मिळणार नाही. कारण आपल्या तिथं येऊन आपल्या खात्यात यायला जानेवारी ते फेब्रुवारी हे पैसे आपल्याला मिळाले असते जानेवारी फेब्रुवारीला. आता यांनी काय सांगितलंय की मागच्या नाव घेत नाही की मागचा आपला 19 महिन्याचा पगार बुडलाय माहिती आहे सगळ्यांना. किती जण विचारायला गेले, कोण गेलं काय? 19 महिन्याचा पगार बघा, आम्ही काय सांगतो 19 महिन्याचा पगार आपला आपण विचारायला पण गेलो नाही, आहे ते स्वीकारलं. त्यावेळेला स्वीकारलं काय? स्वीकारलं का नाही? आता फक्त आम्ही काय म्हणतो 6 महिने म्हणजे आमच्या हातात पगार यायला 6 महिने लागतात पहिल्यापासून. आता जर 1 ऑगस्ट पासून आपण स्वीकारला तर 6 महिने लागतात आपल्या हातात पगार यायला. कारण आता काय पैसे कुणीच उपलब्ध करू शकत नाही हे आम्हालाही माहित आहे. म्हणजे टेक्निकल जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्यांचाच, ते पुढच्या अधिवेशनात मंजूर होऊन परत 1 महिना लागेल त्याला प्रोसेस व्हायला. म्हणजे जानेवारीमध्ये आमच्या खात्यात पगार पडला असता. आता साहेब म्हणतात की मार्चच्या अधिवेशनात मंजूर होणार आणि 1 एप्रिल पासून आपला पगार आपल्या खात्यात न आंदोलन करता न काही करता तुम्हाला मिळेल. म्हणजे फक्त 3 महिने वाढले. किती महिने वाढले? 3 महिने वाढले, जास्त वाढलेले नाही. जर आपण नाही म्हटलं तर आपण परत पुढच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन जाऊया. बघा मी काय म्हणतो, कधी ऐका आता सांगायला ना की मला आंदोलन करायचं म्हणल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन नागपूरला जाणार, सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढणार, तिथं जाऊन बसणार. त्यावेळेला सुद्धा मग किती महिने जातील? 4 महिने जातील. तिथं 4 महिने जाणार, तिथं परत हाऊसमध्ये विषय होईल. त्यावेळेला काय म्हणणार की आम्ही आता जे साहेबांनी सांगितलं त्याच्यात बदल काय होणार नाही, तर आर्थिक वर्षात द्यायचं त्यांचं कबूल झालंय. आर्थिक वर्षात, नवीन आर्थिक वर्षात. त्यामुळे आपला तोटा आहे, मला मान्य आहे. 8 महिन्याचा आमचा 8 महिन्याचा तोटा आहे. त्यामुळे जर आपल्याला पुढच्या अधिवेशनात आंदोलन करायचं असेल तर आपण मान्य करू नये, त्यांचे नियम जातील, आपण परत पुढच्या वेळेला आंदोलन करूया. आहे ते स्वीकारायचं का? कोण नाही म्हणतोय? ते तुम्हाला मी काय सांगतोय बघा, आंदोलन कुठं करायचं, 2 मिनिटं सांगतोय, आंदोलन कुठं करायचं आणि कुठं थांबवायचं जरा डोक्यात घ्या. तुम्हाला कोण मागून देणार नाही. पहिली गोष्ट 22 तारखेपासून बसले आपण, आणि बसल्यानंतर लगेच ही प्रोसेस अगोदर 6 महिन्यापूर्वी करायला पाहिजे. आपण बसायला पाहिजे आंदोलनाला आर्थिक वर्षामध्ये. जर पूर्णिमा मागणीमध्ये आपले पैसे जायचे असतील तर पुढच्या पूर्णिमा मागणीत जायचं नाही, त्याचं नाही कारण आपण आंदोलन करायचं नाही. ही जबाबदारी साहेब तुमची आहे. आम्ही आंदोलन करणार नाही. बिन आंदोलन करता आमच्या खात्यात 1 एप्रिल पासून पैसे खात्यात जमा झाले पाहिजे, त्याची जबाबदारी आपली आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, जे त्रुटीपूर्तताचे लोक आहेत, त्रुटीपूर्तता त्यांचं काही कारण नसताना फक्त अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं त्यांनी टप्प्यापासून बाजूला झालेले, त्यांना सुद्धा आमच्या बरोबर समान टप्प्यावर आणलं पाहिजे. तर भुसे साहेब आपली चर्चा बऱ्याच वेळ त्यावेळी छोटे साहेब वगैरे आम्ही झालेले होते, बरोबर आहे. तिसरी गोष्ट होती कमी पटसंख्येच्या शाळा. मागच्या आमचं मूल्यांकन झालं साहेब 18-19ला, GR निघाला 6 फेब्रुवारी 23ला. कोणत्या पटसंख्येवर? 18-19च्या. नियमच तसा होता की ज्या पटसंख्येवरती आपलं मूल्यांकन होतंय ती पटसंख्या ग्राहीतून आपल्याला अनुदान दिलं जातं. साहेब बरोबर आहे. मग ज्यावेळी GR काढला त्यात काय केलं की 22-23ची संच मान्यता पकडा असं त्या GR मध्ये उल्लेख केला. त्यामुळे आमच्यातल्या ज्या शाळा होत्या त्या शाळा एकाचा 1 विद्यार्थी कमी आहे, 2 विद्यार्थी कमी आहेत, 4 विद्यार्थी कमी आहेत त्या वर्षापुरतं बरं काय. त्यामुळे त्या शाळा अपात्र झाल्या त्या टप्प्याला. मग 17-18ला तसंच झालं होतं. शासनाने ज्यावेळी पत्र काढलं होतं 18-19ला की जर 17-18ची पटसंख्या नसेल तर 18-19ची पटसंख्या ग्राह्य धरून त्यांना त्या 18-19 पासून पगार द्या. तसं तुमचं एक परिपत्रक. आता आम्ही एवढं 7 महिने सोचतोय आमचा पगार, बरोबर आहे. ते तेवढं माझी विनंती आहे विशेष आहे की ती पटसंख्येचा विषय जो आहे तो मिटवला पाहिजे. कारण आम्ही त्यात आमचा नाही ना, आणि त्रुटीपूर्ततेचा सुद्धा विषय समान टप्प्यावर आले पाहिजे आमच्या बरोबर. कारण त्यांचं नुकसान झालंय. म्हणजे काही आम्ही तर 80त आहे, ते पण 80त पाहिजे, पण ते 60 मध्ये. आता जर ते 60 मध्ये असतील तर तुम्ही जे एप्रिलला देणार आहे मला 100% मिळत असतं तर 60 महिन्यांना सुद्धा डायरेक्ट 100चा टप्पा तुम्ही द्या, काहीच नाही होणार आहे. म्हणजे माझं मत आहे असं
कारण त्यात एवढं काय बजेट वाढणार नाही आहे. टोटल बजेट खर्च तेवढाच आहे. 1100 कोटीमध्ये मागचे 970 का 800-850 कोटी खर्च झाले. वरचे 200-250 कोटी शिल्लकच होते. तुम्ही वाटलं तर ऑफिशियली बघू शकता. मग आमच्या तो टप्पा आम्हाला समान टप्प्यावरती आणा ना. भुसे साहेब एवढी तरी विनंती आमची मान्य करा. आम्ही ठीक आहे 7 महिने आम्ही मान्य करतो. एप्रिलला चव्हाण साहेब ह्याच्यात काय आमचा कुणाचाही स्वार्थ नाही. कारण ते आहे 80%वर. परंतु कागदोपत्री चुकीचं आणि मुदतीमध्ये त्रुटीपूर्तता केलेली असताना देखील हे एक टप्पा मागे राहिले. म्हणजे जे 60 आहेत ना ते डायरेक्ट 1 एप्रिलला आमच्या बरोबर 100% देत. आम्हाला काही अडचण नाही या बाबतीत. तुम्ही भूमिका दोघांनी पण नाही आणि सर खरंच की काय हा हो नाही ते नाही बरोबर आहे. कारण हे जे आहे ना हे चुकीच नाही ना कुणाची चुकी नाही. आणि पटसंख्येचा जो विषय आहे ना भौगोलिक परिस्थिती आणि जर आता बघितलं एक मुलगा फॅमिलीला आता आहे. एकच मुलगा आता दुसरा नाहीच चुकून असला तर मग त्या प्रमाणात संचमानीची पटसंख्या तर कमी करायला पाहिजे. 35-40 कसं होईल हो. आणि गल्लोगल्ली शाळा सोयीमार्ग कसं सुरू झाल्या त्याचा आमचा काय दोष आहे. मराठी शाळा बंद पडतायत इंग्रजी माध्यमात शाळा वाढतायत तो दोष आमचा आहे का. मग त्या प्रमाणात संचमानीचं सुद्धा खाली यायला पाहिजे. त्याचं काय तर धोरणात्मक आपण साहेब सगळ्यांनी ठरवायला पाहिजे. तो विचार करायला पाहिजे. आमच्या कधी शाळा पात्र होणार नाहीत. मग वाढलं तर द्या ना तुम्ही. म्हणजे 22-23ला नाहीत ना तर अजूनही सांगतोय आम्ही 23-24ची पटसंख्या ज्यांची असेल त्यांनाच ग्राह्य धरा. आज जर 23-24ची नसेल तर 24-25ची आज म्हणजे जे असेल 24-25 ग्राह्य धरून समान टप्प्यावर त्याही शाळा आल्या पाहिजेत एवढीच विनंती करतो. आणि तुम्ही जो निर्णय घेतलाय तो सगळ्यांच्या वतीनं मी मान्य करतो. जरा कळवा जोरात जे आहे ते स्वीकारायचं. आता हे लक्षात घ्या व्हॉट्सअपवरती वेगळ्या प्रतिक्रिया येतील. आम्ही मॅनेज झालो. मी कुणालाही भेटायला गेलेलो नाही. ग्राउंड सोडलेलं नाही. मी कुणाशीही चर्चा केलेली नाही. फक्त मी शेवटे साहेब फक्त भुसे साहेबांची याच विषयावर चर्चा केली होती 1 तास रात्रीचं. मॅनेज व्हायचा संबंध नाही. जे कुणी बोलत असतील आम्हाला पोटायला पाहिजे. भले 7 महिने आम्हाला लेट असेल परंतु जर पुढच्या अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात मला नाही वाटत तुमची एवढी सुद्धा संख्या त्या आंदोलनाला येईल. तिथं आम्ही फेल गेलो तर मग ह्यांना परत तुम्ही विचारायचं नाही. परत म्हणा ठीक आहे बाबा म्हणून मागं निर्णय आपण म्हणजे मान्य केला असता तर बरं झालं असतं. मग त्याच्या अगोदर जो पण आपल्या हातात आहे फक्त जरा लेट होईल. 7 महिने सोसायटी तयार आहे काय. जे तुमच्या नशिबातच नाही आहे. जे तुमच्या नशिबातच नाही आहे 7 महिन्याचा पगार सोसायटी तयार आहे काय. अरे माझा हात वर करा. जे ऐका जे नाही म्हणाले ते म्हणतात नंतर बघा तुमचं विश्लेषण आहे ते आम्हाला सांगा. प्रचलितचं सांगितलंय प्रचलितचं सांगितलेलं आहे. सांगितलेलं मी विनंती केलेली आहे. भुसे साहेब प्रचलित ऐका. मी परत एकदा सांगतो की आम्हाला महाजन साहेब आम्हाला वारंवार मैदानात येऊन आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही मागच्या वेळी शब्द दिला होता इथून पुढे तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. तरी पण आम्ही आंदोलन केलं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत. आता फक्त त्या 19 सप्टेंबर 2016 मध्ये जो सरसकट शब्द घातलाय तो त्यातला काढला पाहिजे. येणारा जो आदेश असेल त्याच्यामध्ये प्रचलित टाकावा. आणि ते साहेब म्हटले की बाबा मागच्या मंत्रिमंडळाने टाकलाय परंतु 15 नोव्हेंबर 2011चा जो ज्या JR वरती आमचं आता मूल्यांकन झालं ज्या JR वरती आम्हाला अनुदान मिळतंय तो JR अधिक्रमित केलेला नाही. म्हणजे तो JR जिवंत आहे आणि त्यामध्ये प्रचलित आहे. बरोबर का साहेब. मग तोच फॉलो करा ना. माझी हात जोडून विनंती साहेब प्रचलित शब्द टाका प्लीज. हात जोडून परत आम्हाला यायला नको. पुढच्या टप्प्याला काहीही करा आणि याचा शब्द आम्हाला तुम्ही द्या प्रचलित टाकतो. त्यात काही अवघड नाही. बजेट साहेब वाढत नाही काय नाही. आमचं आता 100% झालं की तुम्ही त्यात आम्ही जातो ना दुसरीकडे राहतं ना बजेट परत. आणि थोड्या जास्त शाळा नाहीत सगळ्यात जास्त शाळा त्या 80% टप्प्यामध्ये आणि नंतर कमी कमी होत जाते. तेवढा शब्द भुसे साहेब तुमच्याकडनं पाहिजे. ह्याला तुम्ही आता नाराज करू नका. अजिबात नाराज नाही. एवढं आम्ही आता 8 महिने सोचतो. 8 महिने सोचतो आम्ही. सोचतो म्हणजे काय नव्हतंच आमच्याकडे. नाही काय नव्हतंच. बघा सर वस्तू जी आहे जो कोण विरोध करेल मी तुम्हाला सांगतोय व्हॉट्सअपवर घरात बसून काय टाकणार मला माहित आहे. बरोबर आहे. शासनाच्या विरोधात आमदारांच्या विरोधात
माझ्या विरोधात सगळ्यात जास्त असणार आहे. अजिबात नाही. नाही तू म्हणतोस रे, बाकीचे जे काय, परंतु त्या व्यक्तीला ऐका, अशा व्यक्तीला तुम्ही तिथंच वर्षभरती उत्तर दिलं पाहिजे. संजय राऊत जगदाळे आहेत, तर तू मागे नाही 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 नाही, फक्त ऐका, ऐकून सांगतोय का, देणारा कोण आहे बघा. आम्ही आंदोलन नाही बोलायचं, सब बसायचं. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचाच विजय करायचा, भुसे साहेबांचा विजय करायचा, महाजन साहेबांचा विजय करायचा, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय करायचा आणि पवार ताईंचा विजय करायचा. अजिबात कोणाचा कुठल्या नेत्याचा विजय करायचा नाही. आणि हे सगळे आपले आमदार ज्यांनी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले, त्याच्यामध्ये म्हात्रे साहेब आहेत, अभ्यंकर साहेब आहेत, छोटे साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, देशपांडे साहेब आहेत आणि सगळ्यात मोठी भूमिका संकट मोचन साहेबांच्या बरोबर आमचे चव्हाण साहेब आहेत. काहीच नव्हतं. लक्षात घ्या, नशीब आपलं की साहेब परत आले त्या पुण्यातून. आम्ही निसर्गानं आम्हाला साथ दिली, पाऊस बंद झाला. जर पाऊस चालू झाला असता तर आपत्तीपेक्षा मोठं शिक्षण नाही हे शासनानं सांगितलं असतं आणि आम्हाला 0 दिला असता. 0 लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वरानं आपल्याला साथ दिली. पाऊस थांबवला, दरड कोसळी थांबवली, रस्ते सुरू झाले. याचा विचार करून करा. रेड अलर्ट होता तो पण कमी आला. म्हणजे परमेश्वर सुद्धा तुमच्या पाठीशी आहे, कारण तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय. प्रामाणिकपणे तुमची मागणी प्रामाणिकपणे आहे. फक्त आपल्याला 8 महिने पगार लेट मिळतोय, परंतु थेट मिळणार आहे. कळलं खात्यावर. फक्त माझी एकच भूषेची विनंती आहे की त्रुटी पूर्ततावाल्यांना, अरे बाबांनो, प्रचलित चाललंय, बोलतात की बसेस आहे, का गडबड करायला. GR आता ऐका, GR काढायचा असतोय, GR काढायचा असतो. तुमचा 2 पाण्याचा GR काढला म्हणून मागचा 14 ऑक्टोबरचा GR रद्द केला. काय केलं तुम्ही सांगा ना. 14 ऑक्टोबर 2024चा GR काढला, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्रुटी पूर्तताना सुद्धा न्याय द्यायचं होतं, तो रद्द केला. काय केला तुम्ही सांगा बरं. अरे तो उभा माणूस समोर असताना, एवढी मोठी माणसं असताना, मीडिया आहे, लाईव्ह चालू आहे, त्यांना जनतेला उद्या तोंड द्यायचं ना. आणि परत 4-5 महिन्याने 5 विभागातल्या निवडणूक आहेत विधान परिषदेच्या. शिक्षकांना नाराज करतील काय. नाही वस्तुजा नाही वस्तुजा आहे, लक्षात घ्या. कारण शिक्षकच ठरवतो कोणाला वरती बसवायचं, कोणाला खाली आणायचं. आणि तुम्ही एवढं काम आमचं केलं म्हणून तर आपण सत्तेत आहात आणि राहणार आहात. त्यामुळे तुम्हाला नाराज करणार. राजकारणाच्या ठिकाणी इथं लक्षात घ्या, आपल्याला कोणतं राजकारण करायचं नाही. फक्त माझी विनंती आहे, प्रचलित साहेब, प्रचलित आणि कमी पटसंख्या शाळा हे 2 मुद्दे त्याच्यावर जोडा. आम्हाला कुणालाच काय अडचण नाही. अरे बाबा म्हटलं ना त्रुटी आणि ते काय लावलाय तुम्ही, सांगितलं की. बघा, तुम्ही वर्षानुवर्ष आंदोलन मोर्चेत आलेले एक प्रकारे शिक्षक कम मोर्चेकरी झाले. एवढे वर्ष तुम्ही त्रास सहन केला, पण 4ही टप्पे तुम्हाला देवेंद्रजींच्या नेतृत्वात मिळाले हे मान्य करावं लागेल. त्यामध्ये मागच्या 2 टप्प्यांमध्ये गिरीश भाऊंची भूमिका तुम्ही सगळ्यांनी पाहिली. आता बघा, 1-2 जण काही बोलणं, काहीतरी कोणाला काही बोलणं, हा भाग सोडून द्या. काल परवापासून माझ्याकडे तो स्क्रीनशॉट आहे. गिरीश भाऊंचा रात्री 3:38 फोन होता. पुण्याहून मी निघतोय ते शिक्षकांचं. तुम्ही 3:38 तो फोन केला, मी काही उचलला आणि सकाळी विचारलं म्हणजे शिक्षकांचं सकाळी. आज दादा भुसेजी तुमची वस्तुस्थिती सांगतो. एकनाथ शिंदे साहेब वरती बोलायला गेले, त्यांना निरोप पाठवला. तुमचे शिक्षक प्रतिनिधी मंत्रालयात काही लोक होती, जवळजवळ 3.5 तास देवेंद्रजींच्या कॅबिन मध्ये बसून दादाजी भुसे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, मंगेश शेवटे तुम्ही तिथं साक्षीदार होते, म्हात्रे साहेब तुम्ही तिथं होतात, की बाबा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही निर्णय कोणीही मंत्री असा डिक्लेअर करू शकत नाही. ती राज्यात तशी व्यवस्थाही नसते. आणि आज हे सगळं करत असताना ही जी मंडळी प्रयत्न करते, आता या प्रयत्नामागे अगोदरही लोक आमदार झालेत, मंत्री झालेत. तुमच्या हातात फक्त राजकारणासाठी येऊन फक्त भावनिक बोलणं वेगळं आहे, पण रिझल्ट ओरिएंटेड काही करायचं असेल तर निकाल लावणारी, निकाल देणारी माणसं असली पाहिजे. आज असं समजा की 70% वेळ आज मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन मध्ये ह्याच विषयावर गिरीश भाऊंनी असतील, दादा भुसे साहेबांनी तिथं दिला. आणि या आंदोलनाचं फलित काय असेल तर तुमची एकंदरीत संख्या, तुमचे सगळे ज्यांनी म्हणजे जगदाळे सर असतील, त्यांची सगळी टीम असेल की बाबा ही लोक बसली आहे, शिक्षकांविषयी सगळ्यांना सहानुभूती
बोलण्यातून नव्हे तर कृतीतून द्यावी लागेल. या आर्थिक वर्षाचं एकंदरीत फायनान्स सेक्रेटरी पासून सगळ्यांनीच सांगितलं की पुढच्याही वर्षी करायला अडचण येत आहे. मागच्या टप्प्यांचा इतिहास गिरीश भाऊंनी तुम्हाला सांगितला, पण शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल आणि नवीन आर्थिक वर्षात 1 तारखेपासून पगार चालू होतील अशी व्यवस्था आपण लावू. आता हे सगळं झाल्यानंतर बघा, तुम्ही काही बोलले, आम्हाला कोणाला काही सांगितलं किंवा जगदाळे सरांना काही बोललेत, शेवटी तुमच्यासाठी लढणाऱ्या माणसांना जर डिमॉरल करत असाल तर तुमच्यासाठी पुन्हा अजून कोणीतरी आलंही पाहिजे याची तुम्ही व्यवस्था लक्षात राहू द्या. म्हणजे आम्ही करतोय ते गिरीश भाऊ करत असतील किंवा मंत्री महोदय करत असतील, ही नैतिक आणि सामाजिक जबाबदारी जरी असली, परंतु या अगोदर ज्या पदावर बसलेली लोक होते त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, त्यांचं काही झालं नाही. तीच लोक आज तुमच्या बाजूला येऊन काहीतरी नोटंकी करतायत. हे राजकीय व्यासपीठ म्हणून नाही आलोय. शिक्षकांना न्याय दिला पाहिजे या भूमिकेतनं सगळी आमदार मंडळी आलेली आहेत. आणि हा जो निर्णय गिरीश भाऊंनी आणि दादा भुसेजींनी सांगितला, हा मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेतून, राज्याच्या सचिवांच्या चर्चेतून झालेला निर्णय आहे. जगदाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळेजण मान्य करावं एवढीच तुम्हाला विनंती करतो. मान्य करणार ना गिरीश भाऊ? आता त्याचा गोड समारोप करावा ही विनंती दादाजी भुसेजी. आपला सगळ्यात महत्वाचा विषय जो झाला तर बाकी विषयाचा जर तुम्ही सेक्रेटरी टेक्निकल गोष्टी आहेत त्या निश्चित होतील. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की सरकार अतिशय संवेदनशील आहे. तुम्हालाही लक्षात आलं असेल, पूर्वीच्या काळी 12-12, 14-14 वर्ष, 8-8 वर्ष, 10-10 वर्ष टप्पा झाला नाही. झाला का? नाही झाला, हे तुम्हालाही माहित आहे. पण निश्चित हे सरकार संवेदनशील आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी आहेत, तुम्हाला याच्याबद्दलही माहिती आहे. आज अजितदादा असते तर ते हेच म्हणाले असते, आज ताई म्हणताय. पण मला वाटतं की आता हा निर्णय प्लस मध्ये आपल्याला थोडं 2-3 महिने उशीर होतोय. कारण मला तुम्ही म्हटलं की दिवाळीला द्या, दिवाळीचा म्हणजे डिसेंबरमध्ये होता, त्याच्याऐवजी मी मार्च केलेला आहे. बरोबर आहे. तर आता आपण सगळं तोंड गोड करा, आपल्या व्हॉट्सअपवर, फोनवर सगळ्यांना ही गुड न्यूज कळवा, सगळं स्वागत करा, सरकारचं स्वागत करा, आभार माना सगळ्यांचे. आणि आपण जावं. आपल्याला जी शंका आहे की 1 एप्रिलला होईल की नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे आमची. आपल्या घरावरून मसायचं त्या आमची जबाबदारी आहे. तुम्हाला परत इथे यावं लागणार नाही, कधीच यावं लागणार नाही, एवढं सांगतो. लगेच अधिवेशनाला मला जायचं आहे. ठीक आहे ना? सगळ्यांचे आभार. दादा भुसे साहेब या ठिकाणी ते शब्द देतील कारण त्यांच्या घरी जावं लागेल, नाही तर मग तुम्हाला तर माझ्या घरी आलं. आदरणीय गिरीजी महाजन साहेब, सर्व सन्माननीय आमदार महोदय, या ठिकाणी सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की गाडीत येत असताना गिरीश भाऊ आणि आम्ही सर्वजण शिक्षक बांधव कशा पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण असतं अतिशय संवेदनशीलपणे आम्ही चर्चा केलेली आहे. आणि म्हणून इथे येत असतानाच जर काही नुसतं थातूर मातूर बोलायचं राहिलं असतं तर काल परवाच बोललो असतो. परंतु आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना विधानसभेच्या सभागृहामध्ये उत्तर सविस्तर द्यायचं असताना राज्याचं, त्यांनी आपल्यासाठी जवळपास 20 मिनिट दिले आणि राज्याचे मुख्य वित्त सचिव असतील सर्वांशी सविस्तर चर्चा विनिमय करून हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मला वाटतं की आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आपण पाठीमागच्याही काळामध्ये जो काही एक टप्पा देण्यात आला होता, शिंदे साहेब तर देणारेच होते, आपल्या सगळ्यांना सगळ्या राज्याला माहिती आहे. आणि आदरणीय सुनीत्राताई पवार साहेबांचेही आपण आभार व्यक्त केले पाहिजे. आणि मला वाटतं की आपण विशेष आभार एक वशिला लावायला, हे तर आमचं कुटुंब परिवार आहे, परंतु हेडक्वार्टरमध्ये
माननीय मुख्यमंत्री महोदयांना वशिला लावण्याच्यासाठी माननीय गिरीश भाऊंना मी पकडून ठेवलं होतं आणि गिरीश भाऊ एका बैठकीकरता 5 मिनिट वर गेले, परंतु मंगेशला धरून ठेवलाय. मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या आर्थिक परिस्थितीतनं आपलं राज्य आणि संकटांना तोंड देत आपण मार्गक्रमण करतो आहोत. शेतकऱ्यांचे, जसं भाऊंनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला विषय असेल, अवकाळी पाऊस, होणाऱ्या दैनंदिन घटना, आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी 31 मार्च ही आपल्याला म्हणजे बजेट अधिवेशन की ज्याच्यामध्ये या संदर्भातली आर्थिक तरतूद केली जाईल असा शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मी या महायुती सरकारचं आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याच्यासोबतच आपले जे काही मुद्दे आहेत, पटसंख्येचा, त्रुटी पूर्तता, प्रचलित, तर मी आता नवीन शिकायला घेतलेलं आहे. तर या संदर्भामध्ये आपण येणाऱ्या 15 दिवसाच्या आत, महिन्याभरात आपण बैठक लावू. त्या बैठकीला कोणतेही प्रतिनिधी बोलू. शिक्षक आमदार महोदयांना शब्द दिलेला असेल बैठक लावण्याचा, आणि त्या बैठकीमध्ये या सर्व बाबी आपण तपासून घेऊ. आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचं दैवत आहे आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. हे तर टप्पाचा निर्णय तर झालेलाच आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन हे जे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत, पाठीमागच्याही काळातले काही निर्णय तुम्ही बघितले असतील आणि येणाऱ्याही काळातले निर्णय तुम्हाला पाहायला मिळतील की तुमची वेठ बिगारी, आपली जी काही एक दहशत असते, मग सेवानिवृत्त होताना पण मला काही त्रास होईल का, ही सर्व दहशत मोडून काढण्याचं काम शिक्षण विभाग करेल. आणि ते कृतीमधून तुम्हाला दिसेल. मला वाटतं की वेळेचं भान आपण ठेवूया. परत एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जाता जाता विनंती करेन. मला माहिती आहे की हा क्षण काही फार उपदेश करण्याचा, आपण पटसंख्या वगैरे बोलले, परंतु आजही आमच्या अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत की त्यांच्या शाळेमध्ये प्रवेशाच्यासाठी आम्हाला विनंती करावी लागते. त्यांच्या शाळेचा तेवढा पट पण नाही, तुकडी वाढवावी लागते, असे पण आहे. आणि एकीकडे आपल्यावर, आपल्या या कुटुंबावर टीका होते, मराठी शाळा बंद पडतायत, पटसंख्या घटते आहे. हे एक आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. आणि म्हणून मला माहिती आहे रिकाम्या पोटाने या गोष्टींना आपल्याला सामोरं जाता येणार नाही, याही गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपले जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आपला विभाग त्या ठिकाणी करेल. आणि जेव्हा जेव्हा गरज पडली शिक्षण विभागाला, तर संकट मोचनाला पुढे करून म्हणजे आर्थिक बाबींशी संबंधित जो विषय असेल, बाकी आमच्या या कुटुंबाला त्रास देणारे जे आहेत त्यांचा बंदोबस्त करायला विभाग सक्षम आहे, ते बरोबर करू आपण. परंतु जिथे जिथे आम्हाला आवश्यकता पडेल तर निश्चितपणे माननीय गिरीश भाऊ आपल्या सोबत असतील हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.